नमस्कार मित्रांनो. ओम या एका शब्दात संपूर्ण ब्रह्मांड सामावलेलं आहे असं म्हणतात. पण तुम्हाला माहित आहे का, याच ओंकाराच्या 3.5 मात्रा म्हणजेच आपल्या लाडक्या महाराष्ट्राची 3.5 शक्तिपीठे आहेत. होय, अकार म्हणजे माहूरची रेणुका माता, उकार म्हणजे तुळजापूरची भवानी माता, मकार म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई आणि ऊर्ध्व मात्रा म्हणजेच वणीची सप्तशृंगी माता. देवी सतीच्या शरीराचे अंश जिथे पडले तिथे ही पवित्र स्थाने निर्माण झाली. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या 3.5 शक्तिपीठांचा संपूर्ण इतिहास, तिथल्या पौराणिक कथा आणि मूर्तींची अद्भुत वैशिष्ट्ये स्टार्ट टू एंड जाणून घेणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. श्री महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर. सुरुवात करूया पहिल्या पूर्णपीठापासून, म्हणजेच कोल्हापूरची श्री लक्ष्मी माता अंबाबाई. याला दक्षिण काशी म्हणूनही ओळखलं जातं. पौराणिक कथेनुसार या परिसरात कोल्हासूर नावाच्या राक्षसाने धुमाकूळ घातला होता. त्याचा वध करण्यासाठी देवीने महालक्ष्मीचे रूप धारण केले. वध होण्यापूर्वी कोल्हासुराने देवीकडे वर मागितला की या नगरीला माझे नाव मिळावे, म्हणून या जागेचे नाव कोल्हापूर पडले. येथील मूर्ती स्वयंभू असून ती गंडकी पाषाणाची आहे आणि देवीच्या मुकुटावर चक्क शिवशंभूंचे लिंग कोरलेले आहे. सर्वात मोठी जादू म्हणजे दरवर्षी मार्च आणि सप्टेंबर महिन्यात येथे किरणोत्सव होतो, जिथे मावळत्या सूर्याची किरणे थेट देवीच्या चरणांना आणि मुखाला स्पर्श करतात. हे दृश्य थक्क करणारं असतं. श्री तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर, पूर्णपीठ. आता वळूया दुसऱ्या पूर्णपीठाकडे. महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत तुळजापूरची भवानी माता. महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी याच मातेने भवानी तलवार दिली होती, अशी भक्तांची अढळ श्रद्धा आहे. कुकुर राक्षसाचा वध करण्यासाठी देवी भक्तांच्या हाकेला त्वरेने धावून आली, म्हणून तिला त्वरिता किंवा तुळजा म्हणतात. इथलं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे येथील मूर्ती चलायमान आहे, म्हणजेच ती भिंतीला जोडलेली नाही. वर्षातून काही वेळा ती गाभाऱ्यातून बाहेर काढली जाते. मंदिरात प्रवेश करताना कल्लोळ तीर्थ आहे, जिथे पवित्र स्नान करण्याची परंपरा आहे. पीठ 3. श्री रेणुका माता मंदिर, माहूरगड, पूर्णपीठ. तिसरं पूर्ण शक्तिपीठ आहे नांदेड जिल्ह्यातील माहूरगडावरील रेणुका माता. ही भगवान परशुरामांची माता आहे. जेव्हा सहस्रार्जुनाने जमदग्नी ऋषींचा वध केला तेव्हा माता रेणुका सती गेल्या आणि याच गडावर त्या जमिनीतून पुन्हा प्रकट झाल्या. माहूरगडावर देवीची पूर्ण मूर्ती दिसत नाही, तर फक्त त्यांचा भव्य आणि तेजस्वी मुखवटा दिसतो, ज्याला तांदळा म्हणतात. असे मानले जाते की भगवान दत्तात्रेयांचा जन्म याच गडावर झाला होता आणि ते आजही दररोज रात्री विश्रांतीसाठी माहूरगडावर येतात. श्री सप्तशृंगी निवासिनी, वणी. शेवटचं म्हणजेच अर्धशक्तिपीठ म्हणजे नाशिकजवळील वणीची सप्तशृंगी माता. सह्याद्रीच्या 7 पर्वतरांगांच्या मध्ये हे मंदिर असल्याने हिला सप्तशृंगी म्हणतात. महिषासूर राक्षसाचा वध केल्यानंतर देवीने याच पर्वतावर विसावा घेतला होता. येथील देवीची मूर्ती अवाढव्य आहे, तब्बल 8 फूट उंच, आणि तिला 18 हात आहेत, ज्यामध्ये विविध देवांची शस्त्रे आहेत. याला अर्धपीठ का म्हणतात, तर देवीचे हे रूप इतके विराट आणि तेजस्वी आहे की सामान्य डोळ्यांनी तिचे पूर्ण रूप ग्रहण करणे कठीण आहे, असे आध्यात्मिक शास्त्र सांगते. तर मित्रांनो, ही होती आपल्या महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांची संपूर्ण आणि पावन माहिती. नवरात्रीमध्ये आणि चैत्र पौर्णिमेला या सर्व ठिकाणी लाखो भक्तांची माऊलीच्या दर्शनासाठी गर्दी होते. तुम्ही या 3.5 शक्तिपीठांपैकी कोणत्या ठिकाणी जाऊन आला आहात, किंवा यावर्षी कोणत्या मंदिराला भेट देणार आहात, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या फॅमिली आणि मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, पुन्हा भेटू एका नवीन आणि रंजक विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.